नमस्कार माऊली. माऊली, आपण इतकं स्वार्थ, कर्म, आचरण या सगळ्याबद्दल एवढं बोलतोय, पण मला खरंच एकदा सांग की कधी तू तुझ्या कर्मामुळं किंवा त्याच्या फळामुळे अशी असमाधानी किंवा दुःखी का झाली नव्हतीस? काय म्हणतेस? तुला तशा फळाची अपेक्षाच नव्हती? वा वा वा, किती सुंदर आचरण म्हणावं हे. मनुष्यानं हाच कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवून आचरण करावं. गीतेमध्ये हेच सांगितलंय, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या पदरी जे द्यायचंय ते विधाता देईलच, पण त्या फळाची अपेक्षा ठेवून जर कर्म केलं तर मात्र तुमची झोळी रिकामीच राहील. पुत्री, अगं आता तरी ओळख त्याच्या मनात काय आहे ते. आता ही परीक्षा पुरे झाली. आपल्याला साक्षात देवाने कौल दिला आहे की आपलं कल्याण जिथे कुठे असेल तिथे अगदी सुखरूप आहे. बघ, मला काय वाटतं, आपला माणूस घरातनं बाहेर राहिला की घरातले अस्वस्थ होणारच ना. शक्य आहे? अरे होणारच. आता तुझंच उदाहरण घे ना. तू इतकं महिना घरातनं बाहेर आहेस, तुझ्या घरातल्यांना तुझी काळजी वाटणारच की. कोणास ठाऊक, मला तर आता काहीही समजेन असे झालेले आहे. आपलं भविष्य काय काहीच माहित नाही. असं कसं? अरे एक ना एक दिवस ती तुला शोधून काढणारच, कळालं का? अरे आतापर्यंत त्यांनी तुला शोधायची मोहीम हातात पण घेतली असेल, आणि ते तुला शोधत शोधत इथवर येतील सुद्धा, कळालं का? अरे बाबा, आपलं माणूस घरातनं असं नाहीसं झालं की मनाला त्रास तर होणारच ना. मी कशाला आहे? मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. हा, मी माझ्या जोडीदारांना सांगून ठेवलंय की तू माझ्या घरात येऊन पडलायस म्हणून. म्हणजे तू माझ्या घरी आला आहेस म्हणून त्यांना जर काय कळालं किंवा एखाद्या नगरातनं जर कोण नाहीसं झालं असेल, एखाद्या गावातनं कोण नाहीसं झालं असेल, तर ती मला सांगतील. त्याची वार्ता माझ्याकडे आली की मग आपण मग काय करायचं ती. आणि माझ्यासारखी तुला मदत काय माहितीये, सावकाराला विचार गावातल्या. अरे कुणीकडे बघतोयस? तू माणूस तुझ्या ओळखीचा आहे का? अरे बोल की, काय आठवतंय का तुला? अरे बोल की काहीतरी. ओळखीचा आहे का तो माणूस? नाही, तसे नाही. म्हणजे त्या माणसाकडे बघण्यात धंदरी कधी लागली कळलेच नाही. बुद्धीला खूप ताण दिला मी, परंतु काही आठवत नाही आता. मी आलो तू घरी जाऊन. हो,
पूजा तर संपन्न झाली, परंतु या पुढील कार्यभाग कसा संपन्न करावा? अरुंधती, बाळ अरुंधती, पिताश्री, काय झाले? कसला विचार करते आहेस? अगं, आता कसली चिंता? आपला कल्याण सुखरूप आहे हे समजले आहे ना आपल्याला? होय पिताश्री, त्याचा आनंद तर आहेच, परंतु ह्या व्रताच्या पूर्ततेत एक अडसर निर्माण झालाय. अडसर? तो कसला? ह्या व्रताचा एक भाग म्हणून मला भिक्षा देणे क्रमप्राप्त आहे, परंतु आपल्या ह्या अशा परिस्थितीत भिक्षा कुठून द्यावी, सोय कुठून करावी, ह्याचेच दडपण आले आहे. ओम भवती भिक्षाम देहि. माई, माई भिक्षा वाढ माई. नमस्कार. नमस्कार. मला ह्या नगरात वास्तव्य करायचं. धर्मशाळेची सोय होऊ शकते का? तुम्ही पत्ता सांगा, मी स्वतः जाऊन भेटेन त्यांना. अहो नुसता पत्ता नाही, तुम्ही माझं तिथं नाव जरी सांगितलं ना तर तुमचं काम झालं तर म्हणून समजा. हे बघा, तिथनं ती वडाचं झाड दिसतंय का? हो हो. त्या वडाच्या झाडापासून उजव्या अंगाला वळायचं बर आणि परत डाव्या अंगाला वळायचं. बर. आणि तिथनं 100-200 पावलं चालला की तिथं धर्मशाळा आहे. हो हो. आणि तिथं गेल्यावर माझं नाव सांगायचं. बर, येतो मी. धन्यवाद. जावा. माई, माई भिक्षा वाढ माई. बाळ अरुंधती, काय झाले? महाराज आले, आता त्यांना भिक्षा म्हणून काय द्यावे? ओम भवती भिक्षाम देहि. माई, माई भिक्षा वाढ माई. हे धान्य घे, हे दे त्यांना. पिताश्री, आता कुठलाही प्रश्न विचारू नकोस, मनात कुठलीही शंका आणू नकोस. जा. वा, छान, उत्तम. हा, आधी हिला वेळ लागले होते, आता तर संपूर्ण घरास लागले आहे. अहो पिताश्री, मुठभर धान्य या याचकास दिलेत तर आपण काय खाणार? बाहेरची वाळू आणून पाण्यात घालून खावी लागेल. परंतु ताई, हे व्रत पूर्ण करण्यासाठी. हो 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 हो, तू तुझे व्रत पूर्ण कर आणि आम्ही राहतो उपाशी आणि मरून जातो. वरुणिका, तुझे अभद्र बोलणे बंद कर. ऐश्वर्य होते तेव्हा करावयाचे कार्य केले नाही ही त्याच पापाची शिक्षा समज. आणि आता मुखातून अवाक्षरही काढू नकोस. माई भिक्षा वाढ माई. चल बाळ, याचकास अधिक प्रतीक्षा करावयास लावू नये. चल बघू. क्षमा करा महाराज, आपल्या सेवेसाठी याहून अधिक धान्य देणे शक्य झाले नाही. धान्य किती आहे यापेक्षा स्वच्छ मनानं दिलेलं दान हे जास्त महत्वाचं. सात्विक मनानं तुळशीचं एक पान जरी दिलं ना तरी ते तुमची भूक शामवू शकतं. असो, तू मनोभावे व्रत पूर्ण केलेस, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत. सुखी व्हा.
आता मात्र माझा संयम संपत आला आहे. आता मी तुमच्याशिवाय नाही हो राहू शकत. कधी येणार परत आणि कुठे आहात? आमची कुणाची काळजी कशी वाटत नाही तुम्हाला? आणि सांगा बघू, हे सगळे मी कुणाला सांगायचे? तुमच्यामुळेच माझी ही अवस्था झालीये. ना तुम्ही घर सोडून गेला असता, ना माझी ही अवस्था झाली असती. आता याच घरी माझ्याशी गाठ आहे. कुणीतरी खूप रागावलंय वाटतं. एवढा क्रोध बरा नव्हे बरं का. मला तुमचा खूप राग आलाय. तुम्हाला आमची काळजीच नाही. नुसता घोर लावून ठेवला होता जीवाला. असे राग आला का? मग मी आल्या पावली निघून जातो. अहो, किती मोठा विरोधाभास आहे बघ तूच. एकीकडे आवेगानं मिठी मारायची आणि एकीकडे राग आल्याचं सांगायचं. माझ्या विना तुझी काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकतो, परंतु तुझ्या विना मीही तितकाच जळत होतो हेही सत्यच आहे. मला क्षमा कर. करशील ना? मुळीच नाही. मी तुम्हाला क्षमा नाही, शिक्षाच देणार आहे. बाप रे. म्हणजे मी तुझ्यासाठी इतक्या लांबून आलो त्याचे काहीच नाही आणि तू मला शिक्षा करणार? असे नको नको बाबूस प्रिय. मला क्षमा नाही करणार? बघ हा, मी पुन्हा निघून जाईन. मी जातो बरं का. अहो थांबा. जावे तर लागेलच. कर्तव्यापुढे विरह मोठा नाही काय? असे मला सांग, माझी आठवण नाही येणार तुला? जो त्रास मला होतोय तो तुला नाही होणार? मुळीच नाही येणार आठवण. दादा, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. काय सांगतोस? हो, मगाशी पाणी मंदिराच्या पायरीशी लागत होतं. आता पायरी पूर्णपणे कोरडी आहे, म्हणजे पाणी पूर्णपणे उतरलेलं आहे. मला असे वाटते आपण ही संधी गमावता कामा नये. हो, आपण तातडीने प्रस्थान करू. काय झालं? असा अचानक का जागा झाला? काय सपान पडलं का? आठवतंय का काय? अरे बोल की रे. बोल की. अरुंधती, अगं तू हे काय बोलते आहेस? तुला कल्पना आहे ना यात किती जोखीम आहे याची? होय पिताश्री, परंतु त्याची मला चिंता नाही. यांचा शोध घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावेच लागेल आणि त्यासाठी मी घराबाहेर पडीन. तिन्ही लोकी जाईन आणि त्यांचा शोध घेईन. परंतु त्यासाठी मला तुमची अनुमती हवी आहे. हे बघ,
तुझ्या भावना, तुझी तळमळ मला सारे सारे मान्य आहे, पण तू अशी एकटी कुठे जाणार, कशी प्रवास करणार? त्यात सध्याचा काळ किती भयावह आहे. नाही, तुला असे जाऊ देणे म्हणजे आपणहून प्राणदान करण्यासारखे आहे. नाही, मला हे मान्य नाही. परंतु पिताश्री, मी स्वतःच्या काळजीने अशी घरी बसून राहिले तर आयुष्यभर माझ्या मनात सल राहील की मी माझ्या सौभाग्यासाठी काहीही केले नाही. आपल्याला शक्य असताना देखील आपण त्यांना शोधले नाही, आणि जर कदाचित प्रयत्न केले असते तर ते यश आपल्या पदरी पडले असते. अरुंधती, बाळ, तुला कळत नाही. तुला वाटते तितके हे कार्य सहज नाही. आणि हे बघ, आपण कमी का प्रयत्न केले त्याचा शोध घेण्याचे? आता नव्याने आणखी तू काय करणार आहेस बरे? कोण म्हणाले सहज आहे? मला याचे गांभीर्य आहे की ह्या कार्यात मला अपरिमित संकटांना सामोरे जावे लागणार आहे. कदाचित माझ्या जीवास घातपात देखील होऊ शकतो, परंतु आता मला त्याचे भय नाही. माझा निर्णय झाला आहे पिताश्री. तुझा निश्चय झालाच असेल, मी तरी काय बोलणार? ठीक आहे, मी देतो तुला अनुमती, परंतु या शोधात तू एकटी जाणार नाहीस. मीही असेन तुझ्या सोबत या प्रवासात. परंतु पिताश्री, अहो, का? तू जर त्याचा शोध घेण्यासाठी काहीही करायला तयार आहेस तर मी तर त्याचा पिता आहे. मी कसा बरे मागे राहीन? आणि हे बघ, आपण दोघांनी मिळून शोध घेतला तर यश मिळण्याची शक्यता अधिकच नाही का होणार? चालेल, मला हे मान्य आहे. शाबास. आपण दोघे मिळून त्यांचा शोध घेऊ. केवळ आता एकच प्रार्थना आहे, ते जिथे असतील तिथे आपण सत्वर पोहोचावे. माऊली, प्रवासामध्ये एक पाऊल चुकलं की संपूर्ण प्रवासच चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो. नको नको ती संकट येतात आणि अगदी क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आणि आपण जेव्हा हा विचार करतो की नेमकं आपण कुठे चुकलो, पण तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते आणि आपण योग्य स्थळी न पोचता कुठेतरी दूर जाऊन पडतो की जिथून परत येणं अशक्य प्राय होऊन गेलेलं असतं. गर्वाची वाट अशीच असते माऊली. हा गर्व तुमच्याकडून तुमच्या नकळत अशा काही चुका घडवतो, अशी काही पाप करवून घेतो की नवीन नवीन संकट आपल्या पदरी पडत जातात. म्हणून या गर्वाची बाधा करू नका. आचरण चांगलं ठेवा. कोणाशीही वाईटपणा घेऊन वागू नका, म्हणजे मग येणारी संकट अगदी हसत हसत दूर होतील. आपल्या या कथेमध्ये अशी परिस्थिती उद्भवणार आहे का? कळेल पुढच्या भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.